नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. नीलांजनम समभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभुतम तम नमामि शनेश्चरम. 16 मे शनिवारी तब्बल 13 वर्षानंतर असा दुर्मिळ आणि सुवर्ण योग जुळून आला आहे, जो पुढील अनेक वर्ष येणार नाही. या दिवशी आली आहे शनी अमावस्या आणि त्याच दिवशी शनी जयंती. बघा, शनी अमावस्या आणि त्याच दिवशी शनी जयंती किती मोठा दिव्य योग आहे. त्यामुळे मी सर्वांना मनापासून विनंती करते की हा दिवस अजिबात वाया जाऊ देऊ नका. या दिवशी जर तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावर फक्त एक कोहळा बांधला तर तुमच्या मागील कसलीही साडेसाती असो, नजरदोष असो, घरावर वाईट शक्तीचा प्रभाव असो, या सर्व गोष्टी नष्ट होऊन तुम्हाला येणाऱ्या सर्व संकटापासून संरक्षण मिळेल, खात्रीने सांगते. तसेच शनी अमावस्या आणि त्यातच शनी जयंती या दुर्मिळ युगात तुम्ही हा उपाय केला तर त्याचा परिणाम 1000 पटीने वाढतो. अनेक लोक घराला कोहळा तर बांधतात, पण त्यासाठी वार पाहत नाहीत, वेळ पाहत नाहीत, तसे योग्य पद्धत माहीत नसते, त्यामुळे त्याचा लाभ होत नाही. म्हणून आज मी तुम्हाला कोहळा कधी आणायचा, कसा आणायचा, कोणते नियम पाळायचे आणि शनी अमावस्येच्या दिवशी हा उपाय का इतका प्रभावी मानला जातो, हे सगळं अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, त्यामुळे तुम्हा सर्वांना कळकळीने विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा दिवस पुन्हा नाही. तर बघा, शनिवारी येणारी ही शनी अमावस्या 16 मे रोजी पहाटे 5:11 सुरू होत आहे. 17 मे रोजी मध्यरात्री 1:20 पर्यंत ही अमावस्या तिथी असणार आहे आणि योगायोग म्हणजे याच दिवशी शनी जयंती सुद्धा आली आहे. त्यामुळे हा दिवस शनिदेवाच्या कृपेचा, संरक्षणाचा आणि नकारात्मक शक्ती दूर करण्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. आपण बघत असाल, अनेकांच्या घराबाहेर कोहळा बांधलेला दिसतो. काही दुकानांमध्ये, ऑफिसमध्ये, छोट्या मोठ्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा कोहळा लावलेला असतो. पण खूप लोकांना खरं कारण माहीत नसतं. फक्त लोक बांधतात म्हणून आपणही बांधतो. या मागचं आध्यात्मिक कारण खूप मोठं आहे. आजकाल लोकांची नजर खूप वाईट झाली आहे. कोणाचं चांगलं झालेलं अनेकांना बघवत नाही. घरात सुख असेल, पैसा असेल, मुलांचं शिक्षण चालू असेल, व्यवसाय वाढत असेल, घरात आनंद असेल, तरी सुद्धा काही लोकांच्या मनातून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडतात आणि त्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम आपल्या घरावर जाणवायला लागतो. घरात अचानक भांडण वाढतात, चिडचिड वाढते, पैसे टिकत नाहीत, एखादी व्यक्ती सतत आजारी पडते, काम होता होता शेवटच्या क्षणी अडकतात. काही वेळा कारण समजत नाही, पण घरात उदासीनता जाणवते. अशा वेळी आपल्या हिंदू धर्मात काही संरक्षणात्मक उपाय सांगितले गेले आहेत. त्यात कोहळा बांधण्याचा उपाय खूप जुना आणि प्रभावी मानला जातो, विशेषतः अमावस्येच्या दिवशी. आणि त्यातही शनी अमावस्येला हा उपाय केल्यास त्याचं महत्त्व 1000 पटीने वाढतं. कारण अमावस्येच्या दिवशी वातावरणात नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त मानला जातो आणि शनिदेव हे कर्माचे देव म्हणजे न्याय देवता आहेत. ते अन्याय, वाईट शक्ती, नकारात्मकता यापासून आपल्याला संरक्षण देतात असं मानलं जातं. त्यामुळे या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर बांधलेला कोहळा हा एक प्रकारचं संरक्षण कवच तयार करतो. खूप लोकांचा अनुभव असतो की कोहळा बांधल्यानंतर घरातील वादविवाद कमी झाले, घरात पैसा येऊ लागला, सर्व प्रकारची भीती कमी झाली, सतत आजारी पडणं कमी झालं, काही वेळा व्यवसायात अडकलेली कामं पुन्हा सुरू झाली. आता हे प्रत्येकाला लगेच जाणवतं असं नाही, पण श्रद्धेने आणि नियमाने केलेला उपाय मनाला सकारात्मकता देतो आणि घरातलं वातावरण प्रसन्न वाटू लागतं. कोहळा हा फक्त भाजी बनवण्यासाठी नाही, आपल्या शास्त्रात त्याला संरक्षणाचं प्रतीक मानलं गेलं आहे. म्हणून तो मुख्य दरवाजावर बांधतात, कारण मुख्य दरवाजातूनच घरात ऊर्जा प्रवेश करते असं मानलं जातं. त्यामुळे उंबरठ्यावरचं नकारात्मकता थांबावी, घरात प्रवेश करू नये यासाठी हा उपाय केला जातो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय कोणाचं वाईट करण्यासाठी नाही, कोणाला त्रास व्हावा म्हणून नाही. हा उपाय फक्त आपल्या घराच्या सुखासाठी, शांततेसाठी, संरक्षणासाठी केला जातो. त्यामुळे मनात वाईट भावना ठेवून कधीच हा उपाय करू नका.
श्रद्धा, स्वच्छ मन आणि देवावर विश्वास या भावनेचे हा उपाय करायचा असतो. आता आपण जाणून घेऊया की शनी अमावस्येच्या दिवशी कोहळा नेमका कोणत्या वेळी आणायचा, त्याच्यावर काय काय काढायचं, कोणत्या रंगाच्या कपड्यात बांधायचा आणि बांधताना कोणते नियम चुकूनही मोडायचे नाहीत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कोहळा नेमका कसा तयार करायचा आणि कोणत्या पद्धतीने बांधायचा. कारण फक्त कोहळा आणून टांगला म्हणजे उपाय पूर्ण झाला असं होत नाही. काही छोटे छोटे नियम असतात आणि हे नियम श्रद्धेने पाळले तरच उपाय अधिक प्रभावी मानला जातो. सगळ्यात पहिले कोहळा शक्यतो 16 मे शनी अमावस्येच्या दिवशीच घरी आणा. नाही जमलं तर एक दिवस आधी आणून ठेवला तरी चालेल, पण कोहळा घेताना एक गोष्ट नीट बघा. कोहळा कुठूनही तुटलेला, चिरलेला किंवा सडलेला नसावा. व्यवस्थित, पूर्ण आणि स्वच्छ कोहळा घ्या. शक्यतो डेट असलेलाच कोहळा घ्यायचा. कारण अनेक वेळा लोक काही गडबडीत कसलाही कोहळा आणतात, मग 2 दिवसात तो खराब होतो आणि लोक म्हणतात उपाय काम करत नाही. पण वस्तू घेताना शुद्ध आणि व्यवस्थित असणं खूप महत्वाचं असतं. कोहळा घरी आणल्यानंतर सर्वात आधी तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर स्वच्छ कपड्याने पूर्ण पुसून घ्या. ओलसर ठेवायचा नाही, मग त्याला देवासमोर ठेवा. त्यावेळी घरात शांत वातावरण असू द्या. मनात राग, चिडचिड, वाईट विचार नसावेत. आता कोहळ्यावर काय करायचं ते बघा. कोहळ्याच्या दोन्ही बाजूंना तुम्हाला ओम स्वस्तिक काढायचं आहे. काही लोक अष्टगंध वापरतात, काही लोक हळद कुंकू एकत्र करून काढतात. दोन्ही चालतात. एका बाजूला वर ओम आणि खाली स्वस्तिक आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा तसंच वरती ओम आणि खाली स्वस्तिक काढायचं. काढताना मनात फक्त एकच भावना ठेवा, माझ्या मागील साडेसती दूर होऊ, माझ्या घराचं रक्षण होऊ दे, घरातील वाईट शक्तीचं नाश होऊ दे, शनिदेवाची अखंड कृपा राहू दे. त्यानंतर एक छोटी गोष्ट करायची आहे जी खूप लोक विसरतात. जर तुमच्या घरात काजळ असेल तर ते घ्या किंवा काळा बुक्का असेल तर तो घ्या आणि कोहळ्याच्या समोरच्या बाजूला आडवी काळी रेष मारा. ही रेख नजर दोषापासून संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. लहान मुलांना आपण काजळ लावतो ना, अगदी त्याच भावनेने हा उपाय केला जातो. म्हणजे वाईट नजर थेट घरावर परिणाम करू नये. आता काही लोक कोहळा तसाच बांधतात. शक्यतो कोहळा लाल कपड्यात बांधावा. लाल रंगाला आपल्या धर्मात संरक्षण आणि शक्तीचं प्रतीक मानलं जातं. छोटस नवीन लाल वस्त्र घेतलं तरी चालेल, खूप महाग असण्याची गरज नाही. कोहळा त्या लाल कपड्यावर ठेवायचा, त्यावर हळद कुंकू वाहायचं, अगरबत्ती धूप दाखवायचं आणि देवांना प्रार्थना करायची, हे शनिदेव आमच्या घरावर कृपा ठेवा, वाईट शक्तीपासून आमच्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण करा, आमच्या मागे सर्व प्रकारचे दोष दूर करा, घरात सुख शांतता आणि आरोग्य राहू द्या. इतकी साधी प्रार्थना जरी मनापासून केली तरी पुरेसा आहे. खूप मोठे तंत्र आले पाहिजेत असं नाही, श्रद्धा सर्वात महत्वाची. आता काही लोक विचारतात कोहळा घराच्या बाहेर बांधायचं का? आता तर शक्यतो मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला वरती बांधलेला चांगला मानला जातो. म्हणजे घरात येणाऱ्या तसेच घरासमोरून जाणाऱ्या प्रत्येकाची नजर त्याच्यावर पडते. काही लोक घराच्या आत सुद्धा कोहळा बांधतात. दोन्ही पद्धती आहे, पण मुख्य गोष्ट म्हणजे तो मुख्य प्रवेशद्वाराजवळ असावा आणि लोकांची नजर त्यावर पडावी. आणि हो, हा उपाय शक्यतो सूर्यास्तानंतर करायचा. विशेषतः शनी अमावस्येला संध्याकाळ नंतरचा वेळ शुभ मानला जातो, कारण त्यावेळी वातावरण शांत होतं. अमावस्येची ऊर्जा अधिक प्रभावी मानली जाते. म्हणून 16 मे रोजी संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुम्ही शांतपणे हा उपाय करा. घाई गडबडीत करू नका, मोबाईल मध्ये बोलत करू नका, पूर्ण श्रद्धेने करा. आणखी एक गोष्ट, काही वेळा कोहळा खूप लवकर खराब होतो, त्यातून पाणी गळायला लागतं आणि किंवा तो आतून पोकळ झाल्यासारखा वाटतो. तर अनेक लोकांच्या श्रद्धेनुसार हा संकेत मानला जातो की घराभोवतीची नकारात्मकता त्या कोहळ्याने शोषून घेतली आहे. म्हणून घाबरायचं नाही, तर लगेच तो बदलायचा. पण जुना कोहळा काढल्यानंतर काय करायचं, तो घरात ठेवायचा का कुठे टाकायचा, हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. तर बघा, आता सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे जुना कोहळा कधी बदलायचा आणि त्याचं काय करायचं. कारण अनेक लोक उपाय तर करतात, नंतर काही चुका होतात आणि मग लोक म्हणतात की फायदा झाला नाही. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, कोहळा जोपर्यंत व्यवस्थित आहे तोपर्यंत
त्याला तसंच राहू द्यायचा. रोज हात लावायची गरज नाही, सारखं खाली काढून बघायचं नाही, तो आहे त्या जागेवर राहू द्या. जर तो अचानक सडायला लागला, त्यातून पाणी गळायला लागलं, खूप हलका वाटू लागला किंवा काळे डाग पडू लागले, तर अशा वेळी तो लगेच बदलायचा. आता काही लोक घाबरतात, म्हणतात आपल्या घरात काहीतरी वाईट शक्ती आहे का? तर लगेच भीती बाळगू नका. आपल्या श्रद्धेनुसार असं मानलं जातं की कोहळा घराभोवतीची नकारात्मकता स्वतःमध्ये शोषून घेतो, त्यामुळे काही वेळा तो लवकर खराब होतो. विशेषतः शनी, अमावस्या, पौर्णिमा अशा दिवसांमध्ये वातावरणातील ऊर्जा वेगळी असते असं मानलं जातं. म्हणून या काळात संरक्षणाचे उपाय अधिक महत्त्वाचे मानले जातात. आता जुना कोहळा काढल्यानंतर त्याचं काय करायचं तर बघा, सगळ्यात मोठी चूक म्हणजे काही लोक तो घरातल्या कचरा पेटीत टाकतात, पण असं करू नका, कारण घरातली कचरा पेटी घराच्या वातावरणातच असते. जुना कोहळा घरातून बाहेर घेऊन जायचा, एखाद्या बाहेरच्या कचरा पेटीत टाकायचा किंवा अशी जागा निवडायची जिथे कोणालाही त्रास होणार नाही. काही लोक 4 रस्ते जिथे एकत्र येतात तिथे ठेवतात, पण आजच्या काळात स्वच्छता आणि इतरांना त्रास होणार नाही याचाही विचार करायला हवा. त्यामुळे बाहेरच्या कचरा पेटीत व्यवस्थित टाकणं हा सुद्धा. आणि एक गोष्ट कधीच करू नका, कोणाच्या घरासमोर, दारासमोर, रस्त्यामध्ये कोहळा टाकू नका. पण उपाय आपल्या घराच्या चांगल्यासाठी करू, दुसऱ्याला त्रास व्हावा म्हणून नाही. वाईट हेतूने केलेली कोणतीही गोष्ट शेवटी स्वतःवरच उलटते, त्यामुळे मन स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं आहे. आता काही लोक विचारतात, हा उपाय फक्त घरासाठी असतो का? तर नाही, अनेक लोक दुकानासाठी, ऑफिससाठी, व्यवसायासाठी सुद्धा कोहळा बांधतात. कारण जिथे सतत लोकांची ये-जा असते तिथे अनेक प्रकारच्या नजरा आणि ऊर्जा येतात असं मानलं जातं. विशेषतः व्यवसायात अचानक अडथळे येत असतील, दुकानात ग्राहक कमी होत असतील, सतत नुकसान होत असेल, तर अनेक लोक श्रद्धेने हा उपाय करतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगते, शनी अमावस्येच्या दिवशी हा उपाय करताना शक्य असेल तर स्वच्छ कपडे घाला. शनिदेवांना काळा रंग प्रिय मानला जातो. त्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला काळे तीळ, काळं वस्त्र, अन्नदान केलं तर त्याचं पुण्यही लाभतं असं मानलं जातं. आणि कोहळा बांधताना ओम शाम शनिश्चराय नमः हा मंत्र सुद्धा म्हणू शकतात, त्यामुळे तुमच्या मनात इतर कोणतेही विचार येणार नाहीत. या उपायाचे फळ अनेक पटीने वाढेल. लक्षात ठेवा, कोणताही उपाय करताना श्रद्धा, विश्वास असणे अतिशय महत्त्वाचे असते. एक वेळा घरात सतत भीतीचं वातावरण असतं, लहान मुलं रात्री घाबरतात, विनाकारण घरात तणाव जाणवतो, घरातल्या व्यक्तींची सतत भांडणं होतात. अशा वेळी हे छोटे छोटे आध्यात्मिक उपाय अतिशय प्रभावी ठरतात, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. आणि म्हणूनच येणारी शनी अमावस्या आणि शनी जयंती ही संधी अजिबात सोडू नका. 13 वर्षानंतर आलेला हा दुर्मिळ योग आहे. असा योग पुन्हा इतक्या लवकर येत नाही. श्रद्धेने, शांत मनाने आणि पूर्ण विश्वासाने हा कोहळ्याचा उपाय नक्की करा. मंडळी, व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या जवळच्या लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.